पटवर्धन. मीरा, अगं कुठे होतीस तू? आम्ही तुला किती फोन ट्राय करत होतो. गायत्री वहिनी फोन ट्राय करत होता पण तुझा फोनच लागत नव्हता. तू तू बस ये. एक मिनिट. मीरा, धनंजयचं काय झालं तुला कळलं का? हो, ते कळल्याबरोबरच लगेच आले मी. हो, पण तू होतीस कुठे? मी खूप महत्त्वाच्या कामासाठी गेले होते. कसलं काम? हे बघ, हा फोटो बघ. हा फोटो? हे धनंजयचं पाचगणीचं घर आहे. धनंजय आणि राणी बरेचदा इथे जायचे. धनंजय जाण्यापूर्वीही ते इथे गेले होते, तेव्हा त्यांच्याबरोबर शरदही होता. काहीतरी झालं होतं इथे ज्यामुळे धनंजयची तब्येत बिघडली होती. त्याचं बीपी वाढलं होतं. डॉक्टरांना सुद्धा बोलवून आणावं लागलं होतं. धनंजय आणि राणीचं नक्की भांडण झालं असणार आणि मला शंका आहे ते प्रॉपर्टीवरनच असणार. मीरा, तू हे पोलिसांना सांगायला हवंस. सांगणार आहे, वेळ आली की सगळं सांगणार आहे मी. पण मीरा, तुझ्या अशा अचानक जाण्यामुळे पोलिसांसमोर राणीने वेगळंच चित्र उभं केलंय. राणी आता सगळ्याच परिस्थितीचा फायदा घेणार ना. तिने फायदा घेतलाय मीरा. गायत्रीचे भाऊ नोकरी सोडून गेले, त्यांच्यावर आरोप केलाय. इनफॅक्ट माझं आणि धनंजयचं भांडण झालं होतं त्याचाही तिने इश्यू केलाय. मीरा, मी खरंच सांगतो, मी काहीही केलेलं नाहीये. हो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पटवर्धन. मला माहिती आहे तुमचे आणि धनंजयचे वाद व्हायचे, पण त्याला कारण बिझनेसचा विचार हेच असणार. त्यामागे कुठे काही इगो इश्यू किंवा सूडाची भावना असं काही नसणार. सो डोंट वरी पटवर्धन, एक ना एक दिवस खरं काय ते आपल्या समोर येणार आहे. हे जे जाळं राणी इतरांसाठी विणते ना, यात ती स्वतः अडकणार आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई, मी येते. हो काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.